नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अस्तरच्या ब्लाऊजला पायपिंग कशी करायची, तयार ब्लाऊज आहे, गळा गोल आहे आणि त्याला पायपिंग कशी करायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर बघा, आता या ठिकाणी उरलेला कपडा आहे कोणता, ब्लाऊज पीसचा, तो आपण घेणार आहोत. जर नसेल तर तुम्ही अस्तरचा कपडा वापरला तरी चालेल. आता या ठिकाणी आपण तिरक्या पट्ट्या कट करणार आहोत. साधारणतः किती बघा, 1 ते 1.25 इंच तुम्ही घेऊ शकता किंवा 1.5 घेतली थोडी मोठी तरी चालेल. अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि इथे द्यायचा आहे तुम्हाला थोडासा तिरका कट. प्रत्येक पट्टी तुम्हाला अशाच पद्धतीने कट करायची आहे. जर तुमच्याकडे ब्लाऊज पीसचा कपडा नसेल तर तुम्ही अस्तरचा कपडा या ठिकाणी वापरू शकता. या ठिकाणी मी पट्ट्या तयार करून घेतल्या. आता जोडताना कशा जोडायच्या बघा. आता खूप सोपी पद्धत आहे जोडण्याची. सरळ पट्टी जोडायची नाही, तर आपल्याला इथे क्रॉसमध्ये जी पट्टी आहे ती क्रॉसला घ्यायची बघा. आता मी ठेवली ना, त्याच्या पलटी करायची फक्त आणि इथे आपल्याला करायची आहे शिलाई. म्हणजे जे टोक आहे बघा ते क्रॉसला झालं पाहिजे आणि शिलाई मारल्यानंतर अशा पद्धतीने ते सरळ होतं बघा. पुन्हा एकदा दाखवते. इथं तिरका कट दिला, म्हणजे तिरका कट केलं आहे आणि जी दुसरी पट्टी आहे ना ती आपल्याला कशी ठेवायची त्याच्यावरती बघा. अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवायची आहे. जर नाही क्रॉसमध्ये झालं तर पुन्हा तुम्ही कट करू शकता. आता इथे क्रॉसमध्ये ठेवली, त्याच्यावरती आपण इथे एक शिलाई करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने शिलाई झाली की थोडंसं कट मारायचं, म्हणजे सारखं करायचं आहे आणि इथे आता आपल्याला शिलाई करायची आहे. ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे ना तो खूप पातळ आहे, त्यामुळे आपण डबल घेत आहोत. जर तुमच्या ब्लाऊज पीसचा कपडा रफ असेल, जाड असेल, तर तुम्ही फक्त सिंगल पण घेऊ शकता आणि शिलाई करू शकता. तर माझ्याकडे जो कपडा मी कट केलेला आहे तो आलेला आहे 1.5 इंचाचा. 1.5 इंचाचा जो कपडा आहे तो आपण दुमडून त्यावरती एक कडेला शिलाई अशा पद्धतीने घ्यायची आहे. हळूवार सावकाश इथे शिलाई करायची, कारण जो पट्टीचा कपडा आहे ना तो असा गोळा नाही झाला पाहिजे किंवा तिथे चून नाही आली पाहिजे. प्लेन असा हा जो पट्टीचा कपडा आहे तो आपण इथे घेतला आणि त्याच्यावरती इथे शिलाई केलेली आहे. तुम्ही बघू शकता जी पट्टी आहे ती पट्टी आपली एकसारखी या ठिकाणी तयार झालेली आहे. जेव्हाही तुम्हाला कुठे गोट द्यायचं असेल, गळ्याला पायपिंग करायची असेल, तर ही पद्धत नक्कीच वापरून बघा. खूप सोपी आहे आणि तुमचा गळा जो आहे तो पलटी पडणार नाही. अगदी आहे तसाच गळा या ठिकाणी आपला तयार होतो. आता जी पट्टी आहे ना ती थोडीशी कट करून घ्यायची, म्हणजे एकसारखी चेक करायची बघा. कुठे कमी जास्त कपडा असेल, कुठे जर थोडासा मागे पुढे झाला, तो सारखा करून व्यवस्थित कट करायचं आहे. थोडंसं दुमडून घेतलं आहे आणि आता आपल्याला जोडायची कशी ते बघा. जिकडनं काचपट्टी आहे ना ती बाजू आपण घेतली, एकदम हळूवार सैलमध्ये ही पट्टी जोडायची आहे. न खालचा कपडा ओढायचा न वरचा कपडा ओढायचा, एकदम सैलमध्ये ही पट्टी आपण या ठिकाणी लावणार आहोत. आता बघा, जी शोल्डर पट्टी आहे ना, जिची बाजू जिकडनं आहे तीच घ्यायची आहे, क्रॉस करायची नाही. म्हणजे आता बघा, माझी पुढे होती तर मी पुढेच घेतली. तुमची जर मागे असेल तर तुम्ही मागे घेऊ शकता. एकदम सावकाश हळूवार शिलाई. आता जो आपला क्रॉस पट्टीचा कपडा आहे, म्हणजे पायपिंगचा कपडा आहे पट्टीवाला, तो एकदम सैलमध्ये लावा, ओढू नका. खालचाही कपडा ओढायचा नाही आणि वरचाही कपडा आपल्याला ओढायचा नाही. त्यामुळे काय होतं, जी पायपिंग आपण देतो ना ती खूप सुंदर या ठिकाणी बसली जाते आणि पलटी पडत नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ही पायपिंगची पट्टी शेवटपर्यंत एकदम हळूवार सावकाश जोडणार आहोत. इथे बघा किती सैल केलं आहे, म्हणजे असं खूप ओढलं पण नाही आहे, त्याच याने ठेवलं आहे. थोडंसं कट केलं, पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला तिरकी कातर द्यायची आहे. तिरकी कातर देत असताना शिलेवर तिरकी कातर गेली नाही पाहिजे. साईडनीच आपली ही जी तिरकी कातर आहे ना ती आली पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण तिरकी कातर देतो आणि ती तिरकी कातर शिलेवर जर गेली तर आपला कपडा बाजूला होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम थोड्याशाच अंतरावरती ही तिरकी कातर. आतली बाजू चेक करायची, नाहीतर कधी कधी काय होतं, आपण आतली बाजू चेक करत नाही आणि तशीच शिलाई मारून टाकतो. मग कपडा आपला बाजूला झालेला असतो आणि आपला तो लक्षात येत नाही. त्यामुळे चेक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडासा कपडा एकसारखा या ठिकाणी कट करायचा आहे. खूप जास्त नाही हा, एकदम थोडासा. नाहीतर जास्त जर तुम्ही कपडा कट केला तर तो जो पायपिंग आहे, गोट आहे, तो पलटी पडण्याची शक्यता असते. एकदम थोडंसं. ते पण का कट करायचं आहे, जी पट्टी आहे ना आपण वरती जोडलेली
ती पट्टीच्या बाहेर हे धागे किंवा हा जो कपडा आहे ना तो दिसला नाही पाहिजे. अशा पद्धतीने जर दिसत असेल तर कट करा, नसेल दिसत तर नाही केलं तरी चालेल आणि तसं ठेवलं तरीही चालेल. ठीक आहे, या ठिकाणी थोडंसं कट केलं. आता बघा काय केलं आहे, जो कपडा आहे ना कोणता पायपिंगचा तो थोडासा बाहेर दिसेल एवढाच ठेवला आहे आणि पूर्णपणे आतमध्ये घेऊन त्यावरती आपण खूप जवळ पण नाही आणि खूप कडेला पण नाही अशी शिलाई या ठिकाणी दिलेली आहे. आता ही शिलाई जेव्हा तुम्ही देशाल ना तेव्हा शिलाईचं जे अंतर आहे शेवटपर्यंत, सुरुवात जेव्हा तुम्ही कराल तर त्याचा शेवट जो होईल तो एकसारखीच शिलाई आपली या ठिकाणी आली पाहिजे. कधी कधी आमच्या खूप अशा ताईंच्या कमेंट असतात की पायपिंग करताना आमचा गोट पलटी होतो, पायपिंग जमत नाही, पलटी पडतो. तर मग याचे कारणं असे असतात की तुम्ही ओढतात, शिलाई एकसारखी नसते, त्यामुळे कपडा ओढायचा नाही, सैलमध्ये लावायची, शिलाई एकसारखी ठेवायची. त्याच्यामुळे तुमचा गोट पायपिंग जो आहे तो एकदम छान असा या ठिकाणी तयार होतो आणि तुमचा गळाही पलटी पडत नाही. खूप सुंदर असा हा पायपिंग या ठिकाणी तयार होतो. मी प्रत्येक अस्तरच्या ब्लाऊजला कधी कधी उलटपालटच करते, पण शक्यतो काहींची एक हे की जो ब्लाऊज तुम्ही शिवाल ना त्याला गोट करा किंवा पायपिंग करा. त्याच्यामुळे आपण कधी एखादा ब्लाऊज जर असेल अस्तरचा त्याला पायपिंग करतो, नाही तर माझी उलटपालटच असते. तुम्ही शक्यतो माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपली सुंदर अशी ही जी पायपिंग आहे ती तयार झालेली आहे. इथे धागा संपला होता, मी पुन्हा जोडला आणि राहिलेली थोडीशी पायपिंग या ठिकाणी मी पुन्हा पूर्ण केली. तर अशा पद्धतीने सुंदर छान तुम्ही बघू शकता, म्हणजे गोटच दिसतो पण एकदम थोडासा पायपिंग दिसेल असा या पद्धतीने आपला हा तयार झालेला आहे. तुम्ही गळा बघू शकता किती सुंदर आणि गोल या ठिकाणी तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर बघू शकता जो आपला ब्लाऊज आहे पायपिंगचा अगदी तयार झालेला आहे. मस्त असा व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. सुंदर छान पायपिंग तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा, खूप सोपी आहे आणि तुम्हाला नक्कीच जमेल. तुम्ही गळाही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. थँक्यू सो मच. माझा पूर्ण व्हिडिओ